येथील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023ला निर्घुण हत्या करण्यात आली होती आणि तीही तहसीलदार आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये डेड बॉडी टाकण्यात आली होती। तेव्हापासून आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये एकही आरोपी निष्पन्न झाला नाही आणि आरोपीला अटकही केली नाही। त्यामुळे जे मुंडे कुटुंब आहे हे उपोषणाला बसलेले माझ्या पाठीमागे दाखवतोय। अशा पद्धतीने हे सगळे कुटुंबातील जे सदस्य आहेत, ज्ञानेश्वरी मुंडे, त्याचबरोबर महादेव मुंडेंच्या आई, वडील आणि महादेव मुंडे यांची 2 मुलं, त्याचबरोबर भाऊ, असा हा सगळा परिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। विशेष म्हणजे एवढे दिवस होऊनही प्रशासन नेमकं आरोपींना का अटक करत नाही, याच्यावरती राजकीय दबाव कुणाचा आहे, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि भर वस्तीमध्ये तहसील कार्यालय आणि न्यायालयाच्या समोर जर अशा पद्धतीने निर्घुण हत्या झाली होती, त्या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत आरोपीपर्यंत पोलीस का पोहोचले नाही, असे एकसह अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। विशेष म्हणजे 16 महिन्यापासून हा न्यायाचा लढा सुरू आहे आणि यासाठी आता जे मुंडे कुटुंब आहे यांनी आंदोलनाचं पाऊल उचललेले, उपोषण करतायत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसले। मात्र दुर्दैवाची गोष्ट, न्यायाच्या मागणीसाठी पीडित कुटुंबाला जर अशा पद्धतीने उपोषणाला बसावं लागत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदाची गोष्ट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे प्रकरण उघडकीस आलेलं होतं, महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्ये प्रकरणाचं हे प्रकरण होतं आणि एक व्यापारी असताना नेमकी हत्या का केली गेली, अशा अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। माझ्यासोबत ज्ञानेश्वरी ताई आहेत। ताई, नेमकं हत्येचं कारण काय होतं आणि हा सगळा एकंदरीत घडलेला प्रकार कधीचा होता? 21 तारखेला काय काय घडलं होतं? 21 तारखेला म्हणजे हत्याचा प्रकार काय आहे हेच उघडकीस आला नाही ना। हत्या का केली हेच माहिती नाही आम्हाला। का तर माझा नवरा काही असा राजकीय ह्याच्यातला नव्हता की गुंडा प्रवृत्तीचा नव्हता, मग हत्याच का केली कुणाचा असं आर्थिक व्यवहारात बी नव्हता, मग त्यांची हत्या का केली हेच कारण आम्हाला उघडकीस आलं नाही। म्हणजे ह्या हत्या मागील काहीच कारण आम्हाला उघडकीस आलं नाही। आरोपी तर नाहीच नाही, मग कारण सध्या कळालं नाही की का हत्या केली। त्यासाठी आम्ही सारखे पोलिसांची उंबरे झिजवत राहिला। माझा भाऊ 4 महिने सारखा पोलिसांच्या चक्रा खात राहिला, त्याचा संसार बाजूला सोडून। मग माझा भाऊ शांत बसल्याच्या नंतर मी माझे लेकरं घेऊन सारखी पोलिसाला, माझ्या वडिलांना सोबती घेऊन मी पोलिसांच्या चक्रा खात बसले। तरी पण आम्हाला आरोपी अटक करूत असंच बोलत राहिले। जेव्हा कावत सर नवीन आले, ते मी युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ बघितला होता की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची जी नियुक्ती केली होती आणि इथले जे बारगळ सर म्हणजे निलंबित करून त्यांना आणलं होतं, तर त्यावेळेस जरा दबंगशाही म्हणजे कसं नाही त्याचं काम करतील अशी अपेक्षा वाटली मला की नव्हत्याचं होतं करतात ह्या सर, म्हणजे न्याय देऊ शकतात, एक पीडित कुटुंबाला न्याय देऊ शकतात असं वाटत होतं मला। म्हणून मी त्यांची भेट घ्यायला दसाहेबाईंनी उघडं केस म्हणजे वाचा फोडायच्या अगोदर मी येऊन कावत सरांना भेटून गेले होते। तरी पण कावत सरांनी दसाहेबांनी जेव्हा पत्र केलं की LCPला वर्ग गुन्हा करा, तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार लगेच केला। मग तर त्या पथकाकडून बी मला काहीच फॉलो नाही, तर मला काहीच आशा नाही त्यांच्यावर किती तपास करतील। तुमचा आरोप आहे तो कुणावरती आरोप आहे आणि यामध्ये एकूणच पोलीस प्रशासनाची भूमिका कशी होती? का तर 5 तपासी अधिकारी बदलले, 3 SP या प्रकरणामध्ये बदलले, तरी अद्यापर्यंत नाही मिळत नाही। फक्त आम्हाला जे पहिले PI होते सानप सर, त्यांनीच फक्त सांगितलं की तुम्ही LCP कर गुन्हा वर्ग करा आणि समजून घ्या। मग माझा भाऊ म्हणला समजून घ्या म्हणजे काय समजून घ्या, तरी म्हणले काहीच नाही, फक्त म्हणले समजून घ्या म्हणले। मग समजून घ्या म्हणल्यास आपण काय समजून घ्यायचं, त्यांचं काय त्यांना प्रेशर आलं, काय झालं, प्रेशर येत आहे म्हणले वरून म्हणजे प्रेशर कुणाचं येत आहे? माझे वडील सासरे येऊन पहिले जे ते SP होते बीडचे, त्यांना 2दा येऊन भेटले, पुन्हा बारगळ सर आलते त्यावेळेस बी भेटले होते। तुमचा हा न्यायाचा लढा सुरू होत असताना लोकप्रतिनिधी, तुमच्या भागातले लोकप्रतिनिधी यांनी तुमची भेट घेतली, सहकार्य केलं का? का तर या पद्धतीचा ही न्यायाची लढाई सुरू असताना त्यांच्याकडून काय तुम्हाला मदत भेटली? म्हणजे एवढी पोलिस पाठराखण करते ना आम्हाला की आरोपीची एवढी पाठराखण पोलीस करतील, तरी माझे वडील गेले होते, पंकजाताईकडे बी गेले होते आणि धनंजय मुंडे साहेबांकडे बी गेले होते। त्यांनी लावले फोन, पण काय झालं, एक पालकमंत्री असून बी त्यांच्या म्हणजे वाचेला काही नाही। मग नेमकं कुणाचा दबाव होता आणि काय होतं हे पोलीस प्रशासनालाच माहित असेल, कारण तेच म्हणलेत ना की आम्हाला दबाव आला आहे वरून। मग कोणाचा दबाव आला आहे? मग चोरमोली सर पंचनाम्याला होते ना त्या दिवशी, मग चोरमोली सरांना बी माहिती असेल ना की कुणाचा दबाव आला, काय झाला, ते तर आता सुट्टीवरच गेले आहेत। या सगळ्या गोष्टी होत असताना आज तुम्हाला उपोषणाची वेळ का आली? कारण आम्हाला न्याय कोणत्याच परिस्थितीत न्याय नाही अशी आशा वाटत आहे आता। आशा म्हणजे आशा भूल केली आहे त्यांनी, आमची दिशा भूल केली सगळी।
की आम्हाला न्याय भेटेल म्हणून. मग तर ही शेवटची भूमिका म्हणून जे संतोष भैयाचं कुटुंबांनी उपोषण केलं, मग त्यांना ते उज्ज्वल निकमांची नियुक्ती केली. मग असं प्रशासनानं ठाम धरलं आहे का की पीडित कुटुंबानं उपोषण करायचं आणि पुन्हा आम्ही न्याय देणार? मग तसं आहे म्हणून आम्ही मैदानात उतरलो आहोत. कधीपर्यंत उपोषण चालणार तुमचं? बेमुदत आहे. जोपर्यंत SIT CID दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे. आता अधिवेशन चालू आहे, काय मुख्यमंत्र्याकडे मागणी असेल? मुख्यमंत्री साहेबांकडे एवढीच मागणी आहे की आमच्या केसमध्ये तात्काळ SIT CID दाखल करा आणि आमचं उपोषण स्थगित करा. तुम्ही न्याय द्या. न्याय द्या आम्हाला, आमच्या कुटुंबाला. मसाजोगच्या गावकऱ्यांनी देखील पाठिंबा देण्याच्या संदर्भात बोललं होतं. काय तुम्हाला त्यांचा फोन आला होता आणि कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं? मसाजोगचे गावकरी सगळे म्हणले त्यावेळेस तुमचे म्हणजे गावातले सरपंच ते कुठे गेले होते म्हणले, त्यांनी का तुमचा पुढाकार घेतला नाही, का आवाज उठवला नाही म्हणले. मी म्हणलं आम्ही एक सामान्य आदमी आहोत म्हणलं, आम्हाला काहीच यातलं माहीत नाही म्हणलं, काहीच नाही. उगं तुमचं बघून आम्ही काहीतरी पाऊल उचलत आहोत असं मी त्यांना म्हणलं ग्रामस्थांना. त्या तरी म्हणले ताई तुम्ही लढत राहा म्हणले, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही बी तुमच्या उपोषणात सहभागी होत. येतील ते पण येणार आहेत, देशमुख कुटुंबीय बी भेट घ्यायला येणार आहे. बघू काय विनंती असेल का? तर मंत्री आपल्या इथं धनंजय मुंडे देखील मंत्री आहेत, पंकजताई देखील मंत्री आहेत, त्याचबरोबर अजितदादा हे पालकमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. या सगळ्यांकडे काय विनंती असेल किंवा कशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे लवकरात लवकर असं? मला बाकीचं तर काही नाही मत, मला फक्त एवढंच आहे की मुख्यमंत्री साहेब आणि आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे आणि शिंदे सर आणि अजितदादा यांनी आपले पालकमंत्री बी आहेत, त्यांनी पालकमंत्री आहेत तसं आम्हाला पण न्याय मिळवून द्यायला सहकार्य करावं. आपण पाहतोय ज्ञानेश्वरी ताई होत्या. विशेष म्हणजे महादेव मुंडेंच्या आई देखील आहेत. आई आज 16 महिने झाले. लेखाला विसरणं तर सोपी गोष्ट नसते, मात्र आज न्याय मागण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये उभा राहावं लागतं. पण त्यांनी मारायचं होत तर त्यांनी त्यांच्या संग भांडण वगैरे केलं असतं. त्यांनी रणांगणात मारायचं की माझ्या लेकाला त्यांनी चुरून का मारलं? कुठं उचलून नेलं, कशा पद्धतीनं मारलं, त्यांचा काय गुन्हा होता ते माझ्या पदरात टाकायचा होता. त्यांनी मी भरून देऊ शकला असता. माझ्या लेकरला तसं मारायचं नव्हतं त्यांनी. ते कोण आरोपी आहेत ते सापडायच पाहिजेत, म्हणून आम्ही उठणारच नाही तिथं. मात्र या सगळ्या लढाईमध्ये तुम्ही अनेकांना भेटलात जाऊन, सगळ्या काही गोष्टी झाल्या, पण त्यांच्याकडून काही दिलासा मिळाला? कारण आरोपी नेमके का सापडत नाही? का सापडत नाहीत आता त्यांनी ठेवा, आम्हाला काय ठेवाय? आम्ही नव्हतं छा कुठं म्हणून तर आमचं असं कुणा संग युद्ध भांडण नव्हतं. मग आम्हाला काय ठेवायचं कोण आरोपी आहेत ते? गुन्हा टाकायचा होता त्यांनी. ते सापडल्यावर मी तिथं येणार, त्यांनी विचारणार बाबा का तुम्ही असं केलं, तुम्ही कशासाठी मारलंय माझ्या लेकाला ती मला सांगा, तुम्ही कुठं नेऊन मारलं, कसं मारलं. आणि त्यांनी बी तीच शिक्षा झाली पाहिजे माझ्या लेकाला. त्यांनी बी तीच शिक्षा झाली. जसं मी बी फाशी सध्या देऊ देणार नाही, मला त्यांनी कापलंच पाहिजे माझ्या लेकाला. का त्यांनी कापलं होतं? कशासाठी माझ्या लेकानं काय गुन्हा केला त्याचा? माझी नित्याची डर होते, मला बिथाडाला धडका घ्यावं वाटतं. कुणाचा लेख होता? कुठले कुणाशी अडचण नव्हती? काहीच नव्हती अडचण. माझा काही लेख राजकारणात नव्हता, अगर खदाडा फिदड नव्हता, अगर मचकून कुणाला बोलत सध्या नव्हता. आमच्या कशासाठीच गुन्हा नव्हता. त्यांनी का तसं केलं माझ्या लेकाला? पण माझा आता इलाज नाही म्हणून मी तशीच बसते. उपोषणाला बसणार का न्याय मिळेपर्यंत? न्याय मिळेपर्यंत बसणार मी, उठणार नाही. उठणार नाही. मुख्यमंत्र्याला काय विनंती असेल? ते आरोपी सापडा म्हणून विनंती आहे. ते आरोपी सापडायच पाहिजेत. का सापडत नाही? जगात सापडत, माझ्या का सापडत नाही? आम्ही गरीब आहोत म्हणून का? आम्हाला काही म्हणूनच आम्हाला माहिती आहे की पाहिजे. हे आम्हाला सांगा ना तुम्ही. लहान लहान लेकरं आहेत, आता 3 लेकरं. लहान लेकरं आहेत, त्यांची ही आहे, ते वनाने हिंडायलेले आहेत. त्याचा कुणा पालन पोषण करायचं? असे लोकांच्या गाडीवर जर दवाखान्यात गेलं तर माझ्या पोटात नाही, ते येतं फिरतात. माझा लेक कुणाच्या सध्या गाडीवर जाऊ देत नव्हता. काळजी करत होता खूप मोठी. शिक्षणाला सध्या त्याची ती. आपण पाहतोय हे अश्रू आहेत मुंडे कुटुंबाचे आणि साहजिकच आहे 16 महिने झाला पोटचा गोळा गेलेला आहे आणि अद्यापर्यंत आरोपी अटक होत नाहीत. बाबा काय नेमकी मागणी? न्यायासाठी तुम्ही कुणाकुणाचे दार ठोठावले, कुणाकुणाला भेटायला गेलात आणि त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं? समजायला विचारलं साहेब, पोलीस बी ते म्हणायची काढता होतच आम्ही गेले तरी म्हणायची 4 वाजाला काढताव, 15 काढताव म्हणून काढतावच म्हणून बसला होता आम्ही. लोकप्रतिनिधीला कुणाकुणाला भेटला होता त्यांनी काय उत्तर दिलं? समजेलीच भेटला साहेब, जे पीएस येईल त्याचे आपल्याला काही भाडाने काय करणार आहे. समजेली भेटला 4 वाजाला 8 वाजाला जाऊन भेटायचं, काढता होतच म्हणायची आश्वासन द्यायचे. आश्वासन मग काहीच नाही शेवटवर.
मग आता आश्वासनाला यश येत नाही म्हणून आता तुम्ही इथे येऊन उपोषणाला बसला होतो मग आता कधीपर्यंत बसणार आणि काय शेवट सरकारला आम्हाला जेव्हा न्याय देतील तेव्हाच उठायचं उठणार नाही तो? नाहीत आम्ही उठणार नाही येऊ द्या ना कुणी द्यायला आपण पाहतोय महादेव मुंडे यांचे बंधू देखील माझ्यासोबत आहेत. तुम्ही तक्रार दाखल केली होती, एकूण काय प्रकार घडलेला होता आणि या प्रकरणामध्ये न्याय का मिळत नाही, नेमके आरोपी कोण आहेत, अशा पद्धतीने काय तुमचा संशय, आरोप आणि पोलीस प्रशासनाची भूमिका कशी राहिली? आरोपी तर माहित नाहीत साहेब. आरोपी जर माहित असते तर आपण त्यांना अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला नसताना आरोपीच्याच नावानं गुन्हा दाखल केला असता ना. बरोबर. आरोपी माहिती नव्हते म्हणून तर अज्ञात व्यक्तीच्या नावानं गुन्हा दाखल केला. आणि पोलीस प्रशासन असं सांगत होतं की 4 दिवसाला 2 दिवसाला गेल्यावर लागतच असतंय, तपास असा लागत नसतंय, असं नसतंय. 10-12 महिने तेच गेले ते उलटून. पण आता आशा वाटते आरोपी भेट आता आशा म्हणजे सुरेश दस साहेबांना उघडल्यावर थोडं वाटलं होतं आशा, पण अजून बी ते आशेची बेआशाच केली त्यांनी. 1-2 महिने झाला अजून तेच चालू आहे की पोलिसांनी काहीच नाही, काय अजून काहीच नाही, निरूपच नाही त्यांचा. काय मुख्यमंत्र्याला मागणी असेल? काय मुख्यमंत्री CID SIT लागून करून आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, आरोपीला तात्काळ अटक करावं. आरोपीला हो, तोपर्यंत उठणार नाही. नाही. आता कोण कोण बसले उपोषणाला या ठिकाणी? आता कोण वहिनी बसल्यात, आई बसली, वडील बसलेत, मी बसलो. लहान लेकरांना घेऊन या ठिकाणी हो. आपण पाहतोय हे मुंडे कुटुंब आता उपोषणाला बसलेलं आहे आणि इशारा देखील दिला आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 16 महिने झाले या प्रकरणामध्ये, आरोपी सुद्धा निष्पन्न झाले नाही. मात्र काही जो आरोप केला ज्ञानेश्वरीताई यांनी की आरोपीला शोधेपर्यंत पोलीस गेले होते, मात्र त्यांच्यावरती राजकीय दबाव आला, कोणाचा तरी फोन आला आणि आरोपीला पकडू नका अशा पद्धतीने सांगितलं. त्यानंतर मात्र तब्बल 16 महिन्यापासून न्यायाचा जो लढा आहे तो सुरू आहे. आज प्रत्येकाच्या डोळ्यामधले अश्रू देखील पाहतोय. महादेव मुंडे यांच्या आईला अश्रू अनावर झाले. साहजिकच आहे, पुढचा लेख गेल्यानंतर आणि त्याच्या न्यायासाठी याच पीडित कुटुंबाला जर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसावं लागत असेल तर हे जे डोळ्यातले अश्रू आहेत, ज्ञानेश्वरीताई असतील, त्याचबरोबर त्यांची जी 2 मुलं आहेत, यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते आता तरी सरकार पाहणार का? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करणार का, ठोस पावलं उचलणार का? विशेष म्हणजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये हलगर्जीपणा केला असेल किंवा कुणाला तरी आरोपीला पाठीशी घालायचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावरती देखील कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या मुंडे कुटुंब हे आक्रमक झालेलं आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. एक तर या ठिकाणाहून न्याय मिळेल, नाहीतर माझी डेड बॉडी जाईल असा जो आक्रमक इशारा आहे तो ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील दिलेला आहे. त्यामुळे आता नेमकं बीडचे पालकमंत्री असलेले अजितदादा या मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.